नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आज आपण मराठी व्याकरणातील सर्वनाम हा टॉपिक अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त गरजू, जिद्दी आणि मेहनती विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा व्हिडिओ येतो, त्यामुळे नोटिफिकेशनसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्वनाम। आता सर्वनाम काय आहे तर नाम हे त्यामध्ये दडलेलं आहे। मग सर्वनाम काय आहे तर नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला आपण सर्वनाम म्हणतो, किंवा नामाची पुनरावृत्ती म्हणजे नावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला सुद्धा आपण सर्वनाम म्हणत असतो। सर्वनाम हे नामाऐवजी येतं म्हणून त्याला आपण प्रतिनाम सुद्धा म्हणू शकतो। मग अशा सर्वनामाचे किती प्रकार आहेत तर अशा सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार पडतात, ज्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य आणि अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम अशी 6 सर्वनामे पडत असतात। मग या सर्वनामाची काही वैशिष्ट्ये आहेत का तर आपण काही विशेष गोष्टी सांगू शकतो सर्वनामाबद्दल, जसं की सर्वनाम ही विकारी शब्दाची जात आहे। त्याचबरोबर सर्वनामाला आपण प्रतिनामे असं सुद्धा म्हणू शकतो। मग नेमकं विकारी म्हणजे काय तर विकारी म्हणजे ज्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती आणि काळ यानुसार शब्दाचं रूप बदलतं त्याला विकारी जात म्हणतात। अशी ही सर्वनाम विकारी जात आहेत। त्याचबरोबर याचा अर्थ लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी किंवा वचनानुसार एकवचन अनेक वचन असताना त्यानुसार रूपात बदल होतो, म्हणजेच काय विकार होतो। आणि स्वतःचा याला अर्थ असतो का काही नसतो, तो नामाऐवजी येतो त्यावेळेस त्याला अर्थ असतो। स्वतंत्रपणे येऊ शकतो का तो तर नाही। तृतीय पुरुषवाचक सर्वनामाच्या जागी आपण प्रत्यक्ष नाव वापरू शकतो, जसं की प्रथम काय असणार मी आणि द्वितीय काय असणार तू, आणि सर्वनामाच्या जागी तृतीय सर्वनामाच्या जागी तुम्ही किंवा आपण येतं, त्या जागी आपण नावसुद्धा घेऊ शकतो। मग मराठीतील मुख्य सर्वनामे किती मानली जातात तर मुख्य किंवा मूळ सर्वनामे 9 मानली जातात, ज्यामध्ये 3 नामामध्ये लिंगानुसार बदल होतो आणि 5 नामामध्ये वचनानुसार बदल होतो। त्याचबरोबर लिंग आणि वचनानुसार बदल न होणारी सुद्धा काही सर्वनामे आहेत। चला तर मग आपण लिंगानुसार बदल होणारी कुठली सर्वनामे आहेत तर तो, ती, हा, ही, जो, जी। म्हणजे काय तोचा ती होतो लिंगानुसार, हाचा ही होतो, जोचा जी होतो। त्यानंतर वचनानुसार म्हणजे एकवचन किंवा अनेक वचनानुसार बदल कसा होतो, मीचं आम्ही, मी एकटी आहे, आम्ही सर्वजण, तू, तुम्ही, तो, ते, हा, हे, जो, जे, हे काय झाले वचनानुसार बदल पावणारे 5 सर्वनामे झाले। मग 4 अशी आहेत जी ना लिंगानुसार बदलतात ना वचनानुसार बदलतात। ते कुठले आहेत तर ते म्हणजे कोण, काय, आपण, स्वतः। ही ना लिंगानुसार बदलतात ना वचनानुसार बदलणारे सर्वनामे आहेत। आता आपण सर्वनामाचे जे 6 प्रकार पाहिलेले आहेत त्यातील पहिला प्रकार पाहूया, पुरुषवाचक सर्वनाम। आता पुरुषवाचक सर्वनाम काय आहे तर पुरुषवाचक सर्वनामामध्ये बोलणाऱ्याच्या किंवा ज्यांच्याबद्दल बोलले जाते त्यांच्या संदर्भात वापरलं जातं हे पुरुषवाचक सर्वनाम। यामध्ये प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक व तृतीय पुरुषवाचक असे प्रकार पडतात। आता प्रथम पुरुषवाचक काय आहे तर प्रथम पुरुषवाचक म्हणजे स्वतःबद्दल बोलताना आपण हे वापरू शकतो, जसं की मी, आम्ही, आपण, स्वतः। हे काय झाले प्रथम पुरुषवाचक झाले। मी काय आहे तर एकवचनी आहे आणि आम्ही काय आहे तर अनेकवचनी आहे। आणि मी आणि आम्ही हे दोन्हीही काय आहे सर्वलिंगी आहेत। सर्वलिंगी म्हणजे काय तर नपुंसकलिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग या तिन्हीमध्ये मी, आम्ही
येत असतो. यानंतर द्वितीय पुरुषवाचक कसं म्हणतात तर समोरच्याला बोलताना किंवा तू हे काय झालं तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम झालं. मग हे काय आहे तर एकवचनी आहे, त्याचबरोबर हे सर्वलिंगी आहे. म्हणजे नपुंसकलिंगी, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी. आता मी परत सर्वलिंगी हे स्पष्ट करत नाही. सर्वलिंगी म्हणलं की तुम्ही समजून घ्या. त्यानंतर हे कधी कधी वापरले जातं तर ज्यावेळेस आपण आदरानं, भक्ती, प्रेम, तिरस्कार इत्यादी भावछटामध्ये तू हे सर्वलिंगी एकवचन पुरुषवाचक द्वितीय सर्वनाम वापरलं जातं. त्यानंतर तुम्ही हे काय झालं तर अनेक वचनासाठी सर्वलिंगी असं पुरुषवाचक सर्वनाम आहे, ज्यामध्ये आदराने, शिष्टाचाराने बोलण्यासाठी आपण हे वापरत असतो. आता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम काय आहे तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्यांच्याबद्दल बोलायचं आहे त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण जे बोलतो त्याला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणू शकतो. मग हे असे कुठे आहे तर ते, ती, ते हे एकवचनी लिंग भेदानुसार बदलणारे, त्याचबरोबर मोठ्या व दर्जाच्या व्यक्तीविषयी तिरस्कार करताना सुद्धा आपण तो, ती, ते हे एकवचनी लिंगभेदानुसार बदलणारं तृतीयवाचक पुरुषवाचक सर्वनाम वापरू शकतो. उदाहरणार्थ ऐतिहासिक, प्रायोगिक व्यक्तीबद्दल सुद्धा आदरार्थी आपण हे वापरू शकतो. उदाहरण पाहायचं झालं तर ती संत मीराबाई, तो राम असं आपण वापरत असतो. आता ते वापरताना त्या किंवा ती असं अनेक वचनाला लिंगभेदानुसार एखाद्या व्यक्तीविषयी आदरार्थ बोलताना हे अनेक वचनी आपण उपयोगात आणतो. जसं की पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते, ते महान होते. आपण काय झालं त्यांच्याबद्दल अधिक माहिती सांगताना आदरार्थ वापरलं. आपण हे प्रथम पुरुषी आणि द्वितीय पुरुषी या दोन्हीमध्ये सर्वनाम येत असतं, ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. आता दर्शक सर्वनाम कशाला म्हणायचं तर जवळची किंवा दूरची वस्तू, व्यक्ती दाखवण्यासाठी आपण या सर्वनामाचा उपयोग करू शकतो. जसं की हा, ही, हे कशासाठी वापरतो तर आपण जवळच्या दर्शक सर्वनामासाठी वापरतो. मग हे कधी येतं तर नामापूर्वी पण येतं, नामापुढे पण येतं. त्याचबरोबर हे स्वरूप बोधक उभयान्वी अव्यय म्हणून सुद्धा कार्य करतात. त्याचबरोबर हा क्रियाविशेषण म्हणून सुद्धा कार्य करतात. कोणते हा, ही, ह्या हे जवळण्यासाठी आपण दर्शक सर्वनामे वापरतो. मग दुरल्यासाठी कोणते वापरतो तर तो, ती, ते, त्या हे दूरच्यासाठी वापरतो. किंवा लांबचा धर्मी, धर्म, प्राणी, पदार्थ दाखवण्यासाठी आपण हे सर्वनामे वापरतो. जसं की तो वाडा, तो गाडी, माडी असं जे वापरतो तो, ती, ते, त्या हे दूरच्या वस्तू दाखवण्यासाठी, त्याचबरोबर धर्मी किंवा धर्म दाखवण्यासाठी ह्या दर्शक सर्वनामाचा उपयोग होत असतो. यानंतर संबंधी सर्वनाम. आता संबंधी सर्वनाम केव्हा वापरायचं तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक नामासंबंधी संबंध दाखवणाऱ्या सर्व नामांना संबंध सर्वनाम म्हणतात. जसं की जोच्या पुढे काय येणार तो, जीच्या पुढे ती, जे, ते, ज्या, त्या हे काय झाले जो, जी, जे, ज्या संबंधी झाले आणि तो, ती, ते, त्या काय झाले अणुसंबंधी झाले. अध्याहत म्हणजेच त्याला आपण अप्रत्यक्ष किंवा लोक पावणारं सुद्धा सर्वनाम असतं संबंधी सर्वनाम. त्याचबरोबर ते मिश्र वाक्यात सुद्धा बरेचदा जोडण्यासाठी सर्वनाम वापरलं जातं. त्याचबरोबर ते उभयान्वी अव्यय म्हणून सुद्धा कार्य करतं संबंधी सर्वनाम. यानंतर आपण प्रश्नार्थक सर्वनाम पाहूया. आता प्रश्नार्थक सर्वनाम कशाला म्हणायचं तर ज्या सर्वनामाचा उपयोग आपण वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी करतो त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणू शकतो. जसं की कोण, काय हे काय झाले तर नामाच्या बाबतीत प्रश्न विचारताना वापरले जाणारे सर्वनाम आहेत. तो कोणाला बोलणार, बरोबर. तो म्हणजे कोण. आता आपण गणेश, सुरेश
मैथिली, मधुरा अशी नावं घेऊ शकतो. त्याचबरोबर दुसरं काय आहे, त्या पिशवीत काय आहे. आता कायने हा प्रश्न विचारला आहे, सुरुवातीचा कोणने प्रश्न विचारला होता. म्हणजे काय झालं तर हे नावाबाबत अधिक प्रश्न विचारण्यासाठी कोण आणि काय आपण या प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग करतो. प्राणी असो की तो मनुष्य असो. त्याचबरोबर सूक्ष्म किंवा सूक्ष्मद्रव्य, निर्जीव किंवा अमृत वस्तू, विलक्षणपणा किंवा आश्चर्य दाखवण्यासाठी आपण कोण आणि काय या नावांचा वापर करू शकतो. त्याचबरोबर आपण कोण आणि काय या प्रश्नार्थक सर्वनामाला तुच्छता किंवा तिरस्कार दाखवण्यासाठी वापर करतो. कोण आहेस रे तू, मला काय ओळख आहे तुझी, असं म्हणतो ना, त्याचप्रमाणे. त्याचबरोबर दोन व्यक्तीतील अंतर किंवा फरक दाखवण्यासाठी सुद्धा या सर्वनामांचा उपयोग होता. त्याचबरोबर अगणित्व आणि तत्वज्ञ आश्चर्य व्यक्त करण्यासाठी सुद्धा या सर्वनामाचा उपयोग केला जातो. यानंतर सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. आता सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आपण केव्हा वाक्यात यूज करतो, तर वाक्यातील सर्वनाम नक्की कोणत्या नामासाठी आले आहे हे जेव्हा सांगता येत नसेल तेव्हा आपण अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामाचा आपण उपयोग करतो किंवा त्याचा सांगतो की हे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. जसं की सामान्य सर्वनाम अनिश्चित सर्वनामाला दपा तर्खडकर म्हणजेच दांडोबा पांडुरंग तर्खडकर यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर वैचारिक किंवा विविधता दाखवण्यासाठी किंवा संबंध किंवा अनुसंबंधी उपयोग करण्यासाठी सुद्धा या सामान्य आणि अनिश्चित सर्वनामाचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर सगळ्यात शेवटचं म्हणजे आत्मवाचक, त्यालाच आपण निजवाचक किंवा स्वतःवाचक सर्वनाम म्हणतो. ते कुठलं आहे तर जेव्हा आपण किंवा स्वतः या शब्दाचा वापर स्वतःसाठी केला जातो तेव्हा आपण हे सर्वनाम वापरत असतो. मग याची जर आपण काय म्हणता स्ट्रक्चर पाहायचं झालं तर कर्ता प्लस आपण किंवा स्वतः, निज हे वापरून आत्मवाचक सर्वनाम हे सर्वनाम यूज केलं जातं. जसं की आपण खेळायला जाऊ यामध्ये काय झालं तर आपण हे आत्मवाचक सर्वनाम वापरलेलं आहे.